बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मोर्चा निघणार आहे। सकाळी 11 वाजता हा मोर्चा निघणार असल्याचं कळतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मूक मोर्चाचा मार्ग असेल आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सध्या केली जाते आणि याच प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं संपूर्ण कुटुंब सुद्धा सहभागी होणार आहे। तर काल सुद्धा लातूरमध्ये याचे पडसाद उमटले होते। लातूरमध्ये सुद्धा संतोष देशमुख यांचं संपूर्ण कुटुंब मोर्चामध्ये सहभागी झालं होतं आणि तेच कुटुंब आज बीडमध्ये सुद्धा या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्याला बघायला मिळेल। मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि प्रमुख सूत्रधाराला तात्काळ अटक करावी अशी मागणी आहे। आफताब शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील। आफताब, आपल्याला कळतंय तुम्ही काही क्षणांपूर्वी त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधलेला आहे, ते कुठेतरी समाधानी नसल्याचं दिसतंय एकूणच या तपासाच्या वेगावरती। यामिनी स्वाभाविक आहे, कारण 19 दिवस झालेले आहेत आणि 4 आरोपी अटक असले तरी अद्यापही 3 आरोपी प्रमुख जे आहेत ते अजूनही अटकेत नाहीत आणि ज्या पद्धतीने तपासाचा वेग आहे करता प्रशासनाकडून दावे केले जात आहेत की तपास हा अत्यंत वेगानं सुरू आहे। सीआयडीचं पथक जे आहे ते बीडमध्ये दाखल झालेलं आहे, मात्र तरी देखील अजून 3 आरोपी सापडत नाहीयेत। खंडणीतले आरोपी जे आहेत ते देखील अजून सापडलेले नाहीयेत आणि त्यामुळे कुटुंबाचं समाधान जे आहे ते यंत्रणेवरती यंत्रणे ज्या पद्धतीनं काम करते त्यावरती समाधानी होत नाही आणि कुटुंबाकडनं वारंवार यंत्रणांना सांगितलं जातंय की प्रमुख आरोप्यांना तुम्ही अटक करा आणि त्यानंतर न्यायपालिकेतनं जे काही न्यायाची प्रक्रिया असेल ती पार पडेल, मात्र त्यासाठी आरोपी अटक होणं गरजेचं आहे। मात्र अद्याप आरोपी अटक होत नाही याचा संताप जे ते संतोष देशमुख यांचे कुटुंबीय व्यक्त करतायत। केवळ संतोष देशमुख यांचे कुटुंबच नाही तर ते गावाला कुटुंब मानत होते संतोष देशमुख, त्यामुळे सरपंच असलेल्या संतोष देशमुखांसाठी संपूर्ण गाव हेच कुटुंब होतं आणि त्यामुळे गावातले नागरिक देखील तितकाच आक्रोश जो आहे तो व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। बीडमध्ये सकाळी 11 वाजता या सगळ्या संदर्भात मोर्चा निघणार आहे। सर्वपक्षीय नेतेच नाही तर संपूर्ण बीडमधून महाराष्ट्रभरातून लोक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत आणि त्यामुळे मस्साजोगचे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते देखील आता या बीडमधले मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहे। संपूर्ण कुटुंब संतोष देशमुख यांचं निघालेलं आहे। मुलगी वैभवी असेल, भाऊ धनंजय असेल आणि त्यांचे इतर जे कुटुंबीय आहेत ते खरं ओक्साबोक्सी रडतायत आणि सांगतायत की आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे आणि या न्यायाच्या मागणीसाठी आज बीडमध्ये हे सगळे लोक एकत्रित होत आहेत। खरं तर नागरिकांकडनं इशारा दिला जातोय की जर काल रेणापूरमध्ये मोर्चा निघालेला होता, आज बीडमध्ये मोर्चा निघतोय, जर या मोर्चामध्ये जर समाधान मिळत नसेल आणि आरोपींना अटक होणार नसेल तर महाराष्ट्रभर जे ते अशाच पद्धतीनं मोर्चे होतील असा इशारा देखील या सगळ्यांकडनं दिला जातोय। त्यामुळे प्रशासनाकडनं नेमक्या काय कारवाई केल्या जातात आणि आरोपींना पकडण्यासाठी नेमक्या कशा हालचाली होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता तुर्तास मस्साजोगून सगळे ग्रामस्थ जे ते बीडच्या दिशेनं रवाना झाले आहेत आणि 11 वाजता बीडमध्ये मूक मोर्चा होणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद आफताब या आताच्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।